नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मैनावतीचा जीव चाललेला असतो. तिला काहीही करून बाळजा आणि कृष्णामध्ये जे मिलाप होतोय, जे काही त्यांच्यातले वाद जे काही असतं ते दूर होत आहे, हे काही तिला सहन होत नसतं. ती म्हणत असते की काहीतरी करायलाच हवं, ह्यांच्यामध्ये लवकरात लवकर फूट पाडायलाच हवं, नाहीतर आपलं जे स्वप्न आहे ह्या घरात प्रॉपर्टीवर कब्जा मिळवण्याचा तो जाईल आपल्या हातून. इथे अनुसया आणि समरमध्ये पण ह्याच विषयावरती बोलणं चालू असतं. त्या दोघांनाही तोच प्रश्न पडला आहे. ह्या घरात राज्य मिळवायचं असेल, ह्या घरात सगळं काही मिळवायचं असेल तर ह्या कृष्ण आणि बाळजाबाईला काही करून वेगळं करायला हवं, पण नक्की करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोरही उभा आहे. तेही लवकरात लवकर विचार करताय, काहीतरी प्लॅन करावंच लागेल यांना वेगळं करण्यासाठी. बाळजाबाई मात्र एकदम मनापासून सगळं काही आता स्वीकारते आणि मनापासून हे सगळं काही काम करायला तयार असल्यामुळे ते आता सगळी छान लिस्ट बनवते. कुठल्या कुठल्या कामाला काय काय लागेल, कुठल्या कुठल्या पदार्थ बनवायला कुठले कुठले पदार्थ लागेल, ते सगळं काही लिस्ट बनवून तिने आता वाहन सामान आणण्यासाठी फोन केलेला असतो दुकानदाराला. गॅसच्या टाक्या सगळं काही ती अरेंज करत असते. मैनावती तिथे येते आणि टोचून टोचून इथे आपल्या बाळजाबाईला बोलू लागते की तुम्ही चांगुलपणाचं नाटक खूपच चांगलं करत आहात, तुम्हाला एवढं कसं जमतं चांगुलपणाचं नाटक. तर तिला म्हणू लागते की हे बघ, मी काही चांगुलपणाचं नाटक वगैरे काही करत नाही. मला कळलं आहे एकटेपणा काय असतो. जोपर्यंत आपल्यासोबत जोडीदार नसतो, आपल्यासोबत कुठलीही व्यक्ती जीवाभावाची नसते ना, त्यावेळेला खरी किंमत कळते. मला ती खरी किंमत कळली. मी ठरवलं आहे चांगलं वागायचं मनापासून. मी सगळ्यांना स्वीकारले, सगळ्यांनी मला स्वीकारावं, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. असं म्हणत ती आता तिथे तिच्या मनातल्या गोष्टी सांगू लागते की आता मी चांगलं वागणार आहे, मी कधी कुणाला त्रास देणार नाही, मनापासून कृष्णाला मदत करणार. अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर इतकं आश्चर्य वाटतं मैनावतीला की ह्या खरंच सुधारल्या की काय. जर सुधारल्या आणि कृष्णा आणि ह्या एक जर झाल्या ना, मग यांची जोडी फोडणं आपल्याला पुढे फार कठीण जाईल. पण लवकरात लवकर काहीतरी करायलाच हवं. आता इथे कृष्णा आणि बाळजा ह्या दोघी बोलत असतात. मैनावती त्यांच्या मागे मागे जाऊन काय बोलते ऐकत असते. तर मैनावती ऐकत असते. आता बाळजाबाई लिस्ट देते, बरोबर बनली की नाही, काय बाकी असेल तर सांग म्हणून कृष्णाला दाखवू लागते. कृष्णा हे सगळं काही वाचू लागते. वाचता वाचता ती म्हणू लागते की तुला तर लिहिता वाचता यायला लागले, तुला बरं वाटत असेल ना, छान वाटतं ना. तर कृष्णा म्हणते हो छान वाटतं, फक्त मांडो लावून उत्तर देते. आणि कृष्णा आता इथे म्हणू लागते इथे लिस्ट बरोबर बनली आहे. तर माझ्या ओळखीचं मैनावती म्हणते की बाळजाबाई म्हणते की माझ्या ओळखीची 1-2 आचारी आहे, त्यांना मी फोन करून विचारते आणि आपल्याकडे स्वयंपाकाला उद्या बोलवते. तर इथे कृष्ण म्हणते की आचार्यांना नका बोलवू, मी स्वतःच स्वयंपाक करणार. हे सगळं ऐकल्यावरती दुष्यंत इतका चिडतो आणि म्हणतो की आत्ताच तर तू दुखण्यातनं उठली आहे, कुठे लगेच स्वयंपाकाच्या भानगडी करत आहे. बाळजाबाई पण तिला तेच समजवते, पण कृष्ण म्हणते माझी इच्छा आहे माझ्या हातून सगळं काही करण्याची, मला करू द्या. दुष्यंत ह्या गोष्टीला नकार देत असतो. कृष्णाचा हा हट्ट पाहिल्यानंतर बाळजाबाई म्हणू लागते तू जर स्वयंपाक करणार असेल तर तुला मदत करायला म्हणून मी तुझी मदत केलेली चालेल का, आपण दोघी मिळून करूया. तर कृष्ण म्हणते हो चालेल ना. मग ते दोघंजणं बाहेर निघून जातात आणि इथे बाळजाबाई आणि कृष्णा दोघं मिळून स्वयंपाक करणार, तर त्यांच्या स्वयंपाकाला काहीतरी करावंच लागेल असं मैनावती विचार करू लागते. त्यातच तिला एक युक्ती सुचते. इकडे मात्र कृष्णाच्या आईच्या घरी तिला मीठ भाकर खाता खाता गिळता गिळताच कसं तरी होत असतं. तितक्यात ना तिथे स्वाती येते आणि सांगते की आई उद्या ना मला कृष्णाच्या घरी स्वयंपाकाला मदतीला जायचे, गाव जेवण ठेवले त्यांनी, सगळ्यांच्या जमिनी सगळ्यांना परत मिळाल्या त्या खुशीमध्ये. ते ऐकल्यानंतर ती लगेच म्हणते गाव जेवण म्हणजे तिथे पुरणपोळी असणार, तिथे असा ताव मारतील सगळे, सागरसंगीत जेवण असणार आणि ही मीठ पोळी खाता खाता तर मला गिळेनासी पण झाली आहे. मग ती तिचं ताट ठेवते आणि उद्या किती वाजेला जायचं आपल्याला असं विचारू लागते. तर ती म्हणते आई तू येणार आहे. तर ती म्हणते हो का नाही येणार, तिकडे तूप पुरणपोळी असा ताव मारणारे मी तिथे, असं ना पोट रिकामं ठेवते आजपासून, म्हणजे उद्या चांगली भूक लागेल. मग ती पुरणपोळीतली तुपाची पोळी अशी मी तोंडात घास टाकेल, किती मस्त वाटेल, असा आडवा हात मारेल ना, 8 दिवस पुरेल एवढं अन्न मी पोटात साचवून ठेवणार आहे. हे सगळं तिचा हावरटपणा पाहून स्वाती विचार करते काय माझी आई यार. आता इथे ना मैनावतीच्या डोक्यात एक युक्ती आली आहे. तर ती घाई गडबडीत खोलीत येते आणि सांगू लागते की तुम्ही दोघंजणं दारू पिण्यातच वेळ वाया घालवा, तुम्हाला प्रॉपर्टी मिळवण्याची किती घाई असायला हवी, पण तुम्ही दोघं फक्त टाईमपास करताय. माझ्याकडे एक युक्ती आहे, मला आत्ताच युक्ती सुचली आहे, कारण बाळजाबाई आणि कृष्ण दोघी मिळून उद्या स्वयंपाक करणार, गाव जेवण देणार.
तर आपण उद्या त्यांचं गाव जेवण खराब करायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर इथे ना मैनावती मुलाला आणि नवऱ्याला सांगू लागते काय काय करायचं, कसं कसं करायचं. प्लॅन एकदम फक्कड आहे म्हणून दोघंजणं एकदम एकमेकाच्या हातावर हात देत आता याच्यावर पार्टी व्हायलाच हवी असं म्हणत दारूचा ग्लास उचलतात. मैनावती म्हणते, दारूचा ग्लास पहिले खाली ठेवा. अगोदर आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ द्या, सगळं काही आपल्या मनासारखं होऊ द्या. त्यांच्यामध्ये फूट पडणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्यात फूट पडली तर आपला पुढचा प्लॅन सक्सेसफुल होईल असं म्हणत ती आता त्या दोघांनाही प्लॅन समजवते आणि लागा कामाला असं म्हणत कामाला पाठवते. आता इकडे तिचा प्लॅन सुरू झालेला आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं आता नदीकडे चालले. कृष्णाने इतके वर्षे तिच्या वडिलांची अस्थी जपून ठेवली होती, कारण वडिलांना तिने वचन दिलं होतं, जोपर्यंत तुमची जमीन तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला अस्थि विसर्जन तुमचं करणार नाही. आता ते विसर्जन करण्याची वेळ आली. बाळजाबाईमुळे इतके वर्ष त्या अस्थी तिच्या घरातच होत्या. त्यांचं विसर्जन करताना तिला वाटत असतं, माझे वडील माझ्यासोबत होते, आता ते मला सोडून चालले. हे दुःख ती उराशी कवटाळत आता त्यांना मुक्ती द्यायचा विचार करते. हे सगळं फक्त बाळजाबाईमुळे झालं. इतके दुःख बाळजाबाईमुळेच आले. पण मला आता असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना माफ करायला हवं. त्यांचा हा जो काही उत्साह आहे ते स्वतःहून बदलत आहे, ते बदलणं आणि तो बदलाव पाहून मला असं वाटतं आपण बाळजाबाईला माफ करायला हवं. तर दुष्यंत म्हणू लागतो, आत्ताच तर तू म्हणत होती की तुझ्या वडिलांची अस्थी इतके वर्ष इथे होती, ती कोणामुळे होती? बाळजाबाईमुळे, आणि तू त्यांनाच माफ करायला निघाली आहेस. कशी आहेस ना तू खूप उदार मानाची आहे, पण समोरची व्यक्ती तशी नाही. मला तरी वाटतं आत्ता आपण एवढी घाई नको करायला. कुणालाही माफ करायची घाई केली म्हणजे त्यांना मोकाट सोडणं, ते पुन्हा त्याच मार्गाला लागणं. आणि मला नाही वाटत बाळजाबाई सुधारली, पण आता इथे कृष्णाला वाटते त्या सुधारत आहे. त्यांना आपण एक संधी द्यायला हवी. त्यांच्यातला इतका बदल घडतोय, तो सगळा दिसतोय. आणि खरं तर तिच्या वडिलांची जी इच्छा आहे त्यानुसार कोणाला माफ करणं मनापासून हीच मोठं मनाची निशाणी आहे, ती आपण दाखवायला हवी. पण इथे दुष्यंत मात्र पूर्णपणे नकार देतोय. माफ वगैरे तुला करायचं तर कर, माझ्याच्याने होणार नाही असं म्हणून तो विषय तिथेच थांबवतो. आता इथे ना समर आणि अनुसया दोघंजणं बोलत असतात की काय करायचं. म्हणजे कृष्णा आणि ही बाळजाबाई एकमेकांच्या विरोधात जातील आणि पुन्हा एकदा त्या बाळजाबाईला घरातनं आपण बाहेर कसं काढू म्हणून ते विचार करताय. त्यांच्यात आता बोलणं चालू असतं. त्या दोघांना आयडिया सुचत नसते. तर आता हे मायलेक बाहेर आयडिया त्यांना पोचवायची कशी म्हणून प्लॅनिंग करतात. तू ना समरच्या डोक्यात घाल, मी अनुसयाच्या डोक्यात घालते. आपला हा प्लॅन त्यांच्याकडून आपल्याला करूनच घ्यायचा आहे. म्हणजे कसं आपल्याला ह्या प्रॉपर्टीत आपला वर्चस्व मिळवता येईल, हो की नाही. तर इथे लगेचच कामाला लाग असं म्हणत जयवंतराव घुसतात समरच्या खोलीमध्ये. बाळजाबाई आता इथे आलेली असते आणि सगळं वाणसामान चेक करत असते. काय काय आलं आहे, काय काय नाही, सगळं चेक करून तिने घेतलं. सगळ्या वस्तू पुरेपूर आलेल्या आहे. फक्त आता गॅस टाकीचा प्रश्न आहे. तर ती फोन करून त्याच्या माणसांना गॅस टाक्या पोचवा असं आता फोनवर बोलते. आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर तिच्या नवऱ्याला खरंच इतकं बरं वाटतं ना, किती छान तू सगळं एवढं मनापासून करते, हे पाहून मला बरं वाटतं आहे. फक्त आता सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे. तो पार पडला म्हणजे टेन्शन राहणार नाही. तर इथे आपल्याला इथे बाळजाबाई बोलताना दिसते की मी खरंच मनापासून सगळं प्रयत्न करते, सगळं काही योग्य व्हावं, ते झालं म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. आणि मग दोघांमधले ते बोलणं चालू असतं आणि खरंच कौतुक वाटतं तिच्या नवऱ्याला की तुझ्यात इतका छान बदल घडतोय. तर इथे समर आणि अनुसया यांच्या डोक्यात आता छानच किडवण सोडवण्यासाठी जयवंतराव आलेला असतो. अनुसया बाहेर जाते आणि जयवंत आता इथे समरशी बोलत असतो. आता ह्या कृष्णाने चांगलाच घाट घातला आहे. गावाला गाव जेवण देण्याचा. गॅस टाक्या किती महाग झाल्या आहे, त्याच मिळाल्या नाही. तर मग हे कसं स्वयंपाक करतील, कसं गावापुढे स्वतःचं छान इमेज तयार करतील. तर आपण त्यांच्यापर्यंत गॅस टाक्या पोचूच द्यायच्या नाही असा प्लॅन आता इथे जयवंतरावच्या डोक्यामध्ये आपल्या समरच्या डोक्यामध्ये जयवंतराव घुसवतो. आणि इकडे तोच प्रयत्न आता इथे मैनावती करते, अनुसयाच्या डोक्यामध्ये घालते की तू माझ्यात अजिबात डोकं नाही आहे आणि डोकं लावायची माझ्यात ताकद पण नाही. आणि टक्कर जर बाळजाबाईला देणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती फक्त अनुसयाबाई. मला तरी असं वाटतं तुम्ही तिला टक्कर द्यावी. तुम्ही ना तिच्यासमोर जाऊन तिच्याशी एकदम कट टू कट बोलावं, तिला चांगलं हरवावं. म्हणजे नक्की काय करावं तर ती उद्या स्वयंपाक करते, तो स्वयंपाक जर बिघडला गावापुढे तिची नाचक्की होईल, तिचा मुलगा आणि सून तिचा राग करतील. ही आयडिया अनुसयाला फार आवडली. आता ती तोच प्रयत्न करणार.
इकडे मात्र वडिलांच्या अस्थीचं विसर्जन झाल्यानंतर कृष्णाला वाईट वाटत असतं की आज माझे वडील मला ज्यांनी अनाथ असताना माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला घर दिलं, मला सगळी नाती दिली, ती व्यक्ती आज माझ्यापासून दूर गेली आहे असं वाटते मला. ज्यांनी मला नाव दिलं, स्वतःचं नाव पण दिलं, मी त्यांच्या नावाने माझी मुलगी म्हणून ह्या गावात वावरले, त्यांचं वचन आज मी पूर्ण केलं, ह्या गोष्टीचं समाधान मला आहेच. ते माझ्या सोडून आज दूर गेले असं वाटतंय असं म्हणत ती रडू लागते. आणि तिची समजूत आता इथे दुष्यंत काढतो की तुझे वडील जरी तुझ्यासोबत नसले तर मी तुझ्यासोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तेव्हा तू स्वतःला एकटं समजू नको, मी तुझ्यासोबत कायम राहील. आता दोघंजणं घरी येतात आणि तिला निंबू पाणी बाळजाबाई देऊ लागते. कृष्णाने उचललं पण दुष्यंतने काही घेतलं नाही, तो रागाने निघून गेला. बाळजाबाई म्हणते याचा राग माझ्या मनात माझ्या विरोधातला कधी जाईल कुणास ठाऊक. कृष्णा म्हणते नक्कीच लवकरच जाईल. तर इथे लगेच अनुसया टोमणे मारायला येते. तू किती आव आणत होती मोठेपणाचा, पण तुझा हा आव काहीच कामाचा नाही, तुझ्या करणीपुढे तुझा मुलगाही तुला झुकत नाही आहे. तर इथे कृष्णा म्हणते ते नक्कीच एक दिवस स्वतःच्या आईला स्वीकारतील. तर अनुसया आणि बाळजाबाई एकमेकींसमोर उभ्या असतात. तर अनुसयाला चोख उत्तर इथे बाळजाबाईंनी दिले, तुझा चेहऱ्यावरचा जो मुखवटा आहे ना, माझ्या सुनाच्या डोळ्यासमोर मी एक दिवस नक्की फाडेल आणि तीच तुला या घराच्या बाहेर फेकते की नाही पहा. चला तर मग आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.